नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 23 जानेवारी 2022चा पेपर या ठिकाणी बघतो आहोत आणि याच्यामधले आज आपल्याला विज्ञानाचे सर्व प्रश्न विथ प्रूफ बघायचे आहेत। त्याच्यामध्ये जे काही गणित आलेले होते ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी सोडवून दाखवणार आहे। शेवटपर्यंत बघा, बरेचशा प्रश्नाचे उत्तर बरेच जणांना सापडलेले नाही आहे, अजूनही कन्फ्युजन आहे। मॅक्झिमम प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी 99% बरोबर देण्याचा प्रयत्न विथ प्रूफ या ठिकाणी आपण केलेला आहे। शेवटपर्यंत बघा या लेक्चरमध्ये। बघा, जर पाण्याची घनता 1000 किलोग्रॅम त्याचा मायनस तिसरा घात व तांब्याची घनता 8.9 गुणिले 10⁻³ किलोग्रॅम मायनस 3 घन असेल तर तांब्याची सापेक्ष घनता किती? मित्रांनो, इथे तुम्हाला विचारलेलं काय होतं माहिती का? सापेक्ष घनता विचारलेली होती आणि सापेक्ष घनता जेव्हा काढायची असते तेव्हा सरळ तुम्हाला तांब्याची सापेक्ष घनता भागिले पाण्याची सापेक्ष घनता काढायची होती। म्हणजे तांब्याची सापेक्ष घनता जर बघितली तुम्ही तर 8.9 गुणिले 10⁻³ पुढे एकक बघा सेम आहे, दोन्हीकडची एकक सेम आहे, त्याच्यामुळे ते कटणार आहे डायरेक्ट आणि खाली होतं या ठिकाणी 1000। आता 10⁻³ म्हणजे काय? 1000 म्हणजे हे आणि हे कट झालं 8.9, हे तुमचं उत्तर या ठिकाणी येणार आहे, 1 नंबरचं उत्तर येणार आहे। हा प्रश्न याच्या आधी इतर परीक्षांना आलेला आहे, आपण जर बघितलं तुम्ही सर्च केला तर जसाच्या तसा हा प्रश्न MCQ म्हणून त्या ठिकाणी CBSEच्या वगैरे पुस्तकामध्ये दिलेला आहे। 8.9चं तुम्हाला इथे बघा, द डेन्सिटी ऑफ सर्टन व्हॅल्यूम ऑफ कॉपर भागिले द डेन्सिटी ऑफ सम व्हॅल्यू ऑफ वॉटर 8.9 या पद्धतीचं उत्तर तुम्हाला दिलं आहे। वेटच्या बाबतीत असू द्या, मासच्या बाबतीत असू द्या, सेम तुम्हाला करायचं आहे। मित्रांनो, STI RCP ॲप्लिकेशनला आपण हे सगळे व्हिडिओज तुम्हाला याच्या आधीचे सगळे पुढचे आणि राज्यसेवाचा संपूर्ण कोर्स तुम्हाला इथे भेटणार आहे। आपण ई बुकसुद्धा फ्री देतोय, ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्या ठिकाणचे डेमो लेक्चर्स बघा, तुम्हाला ते आवडले तर प्ले स्टोअरला 5 स्टार रिव्ह्यू देऊन तुम्ही खाली व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्यावर पाठवू शकतात रिव्ह्यू 5 स्टारची स्क्रीनशॉट, तुम्हाला सर्व ई बुक्स इथे भेटणार आहे। या ठिकाणी आपले टेलिग्राम चॅनल आहे, इथेही तुम्हाला या PDF विथ प्रूफच्या PDF आपण अवेलेबल करून दिले आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे बघा। डेन्सिटी संदर्भातचं तुम्हाला हे सूत्र या ठिकाणी लक्षात ठेवा। ओके, डेन्सिटीचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी दिला आहे की द रेशिओ ऑफ द मास ऑफ ऑब्जेक्ट टू द व्हॅल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट, ही डेन्सिटीची व्याख्या लक्षात ठेवा। पुढे वातावरण बदलाबाबत राष्ट्रीय कृती नियोजन याची शिफारस करते। आता इथे जर तुम्ही बघितलं तर मराठीपेक्षा आपल्याला इंग्रजी शब्द महत्त्वाचा आहे, नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज असं त्याला म्हटलं गेलं होतं, NAPCC असं म्हटलं गेलं आहे। आता याच्या अंतर्गत काही मिशन्स होते, एकूण 8 मिशन्स होते, त्या संदर्भातला हा प्रश्न विचारलेला आहे निश्चितपणे। इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला म्हटलं पहिलं वेस्ट टू एनर्जी मिशन, टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा अभियान, किनारपट्टी प्रांत संबंधी राष्ट्रीय अभियान, त्याच्यानंतर वात अभियान, विंड मिशन आणि वातावरण बदल आणि आरोग्य अभियान। मित्रांनो, याचं उत्तर जर बघितलं तर मी तरी इथे 1 नंबरच्या उत्तराकडे जातोय, पण थोडंसं कन्फ्युजिंग आहे हा घटक, हे पुन्हा एकदा सांगतोय, तरी प्रूफ आपण बघूया मी त्याच्यापर्यंत का जातोय। बघा, NAPCC याच्यामध्ये कोणकोणते मिशन्स आहेत? पहिलं म्हणजे नॅशनल सोलर मिशन याच्यामध्ये आहे, नॅशनल मिशन फॉर एनहान्स एनर्जी एफिशियन्सी आहे, नॅशनल मिशन फॉर स्ट्रॅटेजिक नॉलेज ऑन क्लायमेट चेंज आहे, त्याच्यानंतर 8 मिशन याच्यामध्ये होते। ओके, त्याच्यानंतर सस्टेनेबल हॅबिटेटचं मिशन आहे, सस्टेनेबल ॲग्रिकल्चरचं मिशन आहे, मिशन फॉर ग्रीन इंडिया आहे, नॅशनल वॉटर मिशन आहे आणि त्याच्यानंतर मिशन फॉर सस्टेनिंग द हिमालयन इकोसिस्टीम आहे। मित्रांनो, इथे मी आहे ना C नंबरचं कट करतो, कारण की ते जे विंड मिशन आहे ना ते कुठेच दिलेलं नाही आहे, आणि जर C कट होत असेल ना तर मला काय वाटतं माहिती आहे का, इथे मी C जर कट केला, मला याच्यात तरी असं डायरेक्टली दिसलं नाही आहे, मध्ये बऱ्याच गोष्टी दिल्या आहे, पण मी हे कट केलं तर मला बघा 3 नंबर कट होतो, 2 कट होतो आणि 4 कट होतो, मी 1 नंबरपर्यंत पोहोचतो, पण याचे डायरेक्ट उल्लेख नाही। एखाद्या वेळेस याला यापैकी सर्वसुद्धा दिल्या जाऊ शकतो उत्तर। बघूया आपण काय येतं आहे। बघा, इंट्रोडक्शन आहे इथे, NAPCC काय आहे, 2008मध्ये लॉन्च झालेला आहे हा नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज, द प्राईम मिनिस्टर काउन्सिल ऑन क्लायमेट चेंज यांनी हा लॉन्च केला आहे। त्याच्यानंतर याच्या अंतर्गत 8 नॅशनल मिशन्स होते, ज्यामध्ये बघा सोलर मिशन असेल, एनहान्स एनर्जी एफिशियन्सी आहे, सस्टेनेबल हॅबिटेट आहे, वॉटर मिशन आहे, हिमालयन इकोसिस्टीम आहे, ग्रीन इंडिया आहे, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, त्याच्यानंतर स्ट्रॅटेजिक नॉलेज फॉर क्लायमेट चेंज, यासारखे विविध मिशन्स या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्यायचं आहे।
ओके, हे सस्टेनेबल हॅबिटेट जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे काही उल्लेख दिसत आहेत वरती, जे आपण त्याच्यात एक मुद्दा जो आपण बघितलेला होता तो म्हणजे वेस्टेज मॅनेजमेंट संदर्भातला पहिला मुद्दा जो आहे तो या ठिकाणी दिसतोय. म्हणजे ए बरोबर आलं इथे नक्कीच तुम्ही त्याच्यासोबत जातायत. ओके, बघा इथे म्हटलेलं आहे पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिलं होतं वेस्ट टू एनर्जी मिशन कन्व्हर्जन ऑफ सॉलिड वेस्ट इन टू एनर्जी असं म्हटलेलं आहे. तर या पद्धतीने थोडंसं कन्फ्युजिंगमध्ये हा प्रश्न आपल्याला पाडतो. पुढे आपण जाऊया. दोन पृष्ठभागाच्या मध्ये ज्यावेळेस वंगणाचा पातळ थर संपर्कात असतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात? याचं उत्तर तुमचं येणार आहे वंगण घर्षण असं त्याला म्हटलं जातं. ग्रीसी फ्रिक्शन आपण त्याला म्हणतो आहे. याच्यात आपण बघूया प्रूफ काय आहेत ते. व्हॉट इज ग्रीसी फ्रिक्शन. तर इंग्लिशमध्ये जर तुम्ही प्रश्न वाचला तर तुम्हाला प्रश्न दाखवतो मी इंग्लिशमध्ये काय आहे. व्हेन द टू सरफेसेस इन कॉन्टॅक्ट हॅव अ व्हेरी थिन लेयर ऑफ ल्युब्रिकंट इन बिटवीन थी म्हटले. मग व्हेरी थिन लेयर या ठिकाणी शब्दप्रयोग आपण बघतोय एक. आणि द फ्रिक्शन ऑफ टू सरफेसेस व्हेन दे आर वेटेड विथ अन एक्स्ट्रीमली थिन layer of lubricant and metal to non-metal contact can take place between high spot is known as greasy friction or boundary friction असं त्याला म्हटलं गेलं आहे. 3 नंबरचं इथे आपण याच्यासोबत जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे रोलिंग रेजिस्टन्स नावाचा सुद्धा रोलिंग फ्रिक्शनचा सुद्धा प्रकार याच्यामध्ये आहे. तो तुम्ही बघताय या ठिकाणी गोलाकार स्वरूपाचा जो आहे तो आपण बघतोय. त्याला रोलिंग रेजिस्टन्स किंवा रोलिंग फ्रिक्शन असंही म्हटलं जातं आहे. त्याच्यानंतर आणखी एक ऑप्शन होता फ्रिक्शनचे टाईप तुम्हाला दिलेले बघा, हे माहीत असली पाहिजे. म्हणजे हे जे घर्षण आहे त्याच्यामध्ये स्टॅटिक फ्रिक्शन आहे, त्याच्यानंतर स्लायडिंग आहे, रोलिंग आहे आणि फ्लुइड फ्रिक्शन हे प्रकार त्या ठिकाणी आहेत, ते लक्षात ठेवता येईल आपल्याला. बघा सॉलिड फ्रिक्शन कशा पद्धतीचं आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. ओके, नॉट ल्युब्रिकेटेड म्हटलं आहे. सरफेसेस आर नॉट ल्युब्रिकेटेड म्हणजे सॉलिड फ्रिक्शन नेमकं त्याच्या विरुद्धार्थी आपल्याला दिसतं आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे बघा, हा प्रश्न ही गणित होतं. लेसर किरण पृथ्वीवरून चंद्राकडे सोडल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन पृथ्वीवर परत येण्यास 2.56 सेकंद लागतात. तर चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमण कक्षेची त्रिज्या किती? बघा आता तुम्हाला इथे त्रिज्या विचारलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने सोडवायचं हा तुमच्या समोरचा प्रश्न असणार आहे. इथे चंद्रापासून पृथ्वीचं अंतर जर तुम्हाला माहीत असतं ना तर तुम्ही ते उत्तरापर्यंत पोहोचले असतात. 3.84 × 10⁻⁸ हे या ठिकाणी उत्तर येणार आहे, लक्षात घ्या. ओके, याच्यात तुम्ही जर बघितलं तर तुम्ही बघतायत 2.56 सेकंद एवढा टाईम लागतोय. कोणतं सूत्र आपण वापरणार आहोत? T/2 म्हटलेलं आहे. म्हणजे इथे जर बघितलं D = C × T/2 म्हणजे इथे तुमचं चंद्र ते जे अंतर आहे 3 × 10⁸ गुणिले 2.56/2 असं जर तुम्ही केलं तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी 3.84 × 10⁸ मीटर हे तुमचं उत्तर आहे. ते चौथं उत्तर या ठिकाणी हे फिक्स आहे. पुढचा प्रश्नही तुमच्यासाठी आहे. अपवर्तनांक काढा असं म्हटलेलं आहे. बघा पहिल्या माध्यमातला जो वेग आहे तो 2.10⁸ मीटर/सेकंद -1 आहे. दुसऱ्या माध्यमामध्ये 1.25 × 10⁸ आहे. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय बघायचं आहे? सरळ याचं सूत्र तुम्हाला मी सांगतोय. इथे जर तुम्ही बघितलं तर दुसऱ्या माध्यमातील वेग आणि पहिल्या माध्यमातला वेग. पहिल्या माध्यमातला वेग 2 × 10⁸ पुढे एकक सेम आहे, आपण ती कट होणार आहे डायरेक्ट, भागिले दुसऱ्या माध्यमातील वेग जो आहे 1.25 × 10⁸. बस भागाकार करायचा आहे. बघा हे 10⁸ कटलं 2/1.25 जर तुम्ही या ठिकाणी केला तर तुमचं उत्तर काय येतं आहे? बघा हा आपण समजा या ठिकाणचा हा पॉईंट काढून टाकायचा आहे. 200/125 जर केलं 25×5 = 125 बरोबर आणि 25×8 = 200 म्हणजे 8/5 होतं आहे. आणि मग 5×1 = 5, 5×6 = 30, 1.6 हे उत्तर या ठिकाणी येणार आहे. 55चं उत्तर या ठिकाणी 3 येतं आहे, लक्षात घ्या. बघा हा फॉर्म्युला या ठिकाणी तुम्हाला याच्या आधी सुद्धा अशा स्वरूपाचे प्रश्न विविध परीक्षांना विचारले गेले आहे. फॉर्म्युला या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. ओके, त्या अनुषंगाने तुमचं उत्तर निघतं. पुढे आपण जातोय. बघा अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो असं म्हटलेलं आहे. हे विधान तर पहिलं तर बरोबर आहे, काही विशेष नाही आहे. त्याच्यामुळे दोन्ही चूकवालं कटलं, हे चूकवालं कटलं. आता राहिलं 2 बरोबर आणि A बरोबर B चूक. दुसरं आहे केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनचा विद्युत भार व केंद्रकावरील ऋण भार हा समान असतो. या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की सर्व इलेक्ट्रॉनचा ऋण विद्युत भार आणि केंद्रकावरील
ऋणभार हा समान असतो का? तर या ठिकाणी उत्तर तुमचं येणार आहे दोन्ही बरोबर. याच्यासोबत आपण जाऊ शकतो. ओके, काही ठिकाणी थोडंसं इकडे तिसऱ्याकडे सुद्धा जातं आहे, पण मी तिथे तुमचं मत तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नोंदवा नक्कीच. तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्ही काय शोधलेलं आहे. ओके, काही प्रश्न एखाद दोन चुकू शकतात, आयोगाकडून चुकतात. मी तर काही तितका तज्ज्ञ नाही आहे. ओके, नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काही तुमच्याकडून दुरुस्ती असेल तर ते सुचवा. इकॉलॉजी हा शब्द कोणत्या शास्त्रज्ञाने शोधला, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. वन लाईनर होता, सरळ सरळ, आणि उत्तर होतं अर्नस्ट हेनरिच हॅकेल. हा याच्या आधीसुद्धा आलेला आहे पर्यावरणामध्ये. व्हॉट इज इकॉलॉजी? स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन ऑर्गॅनिझम अँड देअर एन्व्हायरमेंट, असं याची व्याख्या केली आहे हॅकेलने. कॉइन टर्म इकॉलॉजी इन 1866. 1866मध्ये ग्रीक वर्ड आहे ऑकोस, मीन्स हाऊस, अँड नेचर हाऊसेस कम इन मेनी साइजेस. बघा या ठिकाणी त्याचा अर्थ तुम्हाला दिलेला आहे. द वर्ड इकॉलॉजी वॉज कॉइन बाय द जर्मन झूलॉजिस्ट होते ते. ओके, अर्नेस्ट हॅकेल, हू अप्लाइड द टर्म इकॉलॉजी टू द रिलेशन ऑफ द ॲनिमल बोथ टू इट्स ऑर्गॅनिक ॲज वेल ॲज इट्स इनऑर्गॅनिक एन्व्हायरमेंट. बघा त्याची व्याख्या तुम्हाला दिलेली आहे. आणि ग्रीक ऑयकोस मिनिंग त्याचा हाऊसहोल्ड आहे, होम आहे किंवा प्लेस आहे, प्लेस टू लिव्ह, त्या तिथून हा शब्द आलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. खालीलपैकी कोणत्या पेशी घटकाभोवती पटल नसते, आवरण नसते? याचं उत्तर येतं आहे रायबोझोम, की ज्याच्या भोवती आवरण नाही आहे. आपण विथ प्रूफ या ठिकाणी सगळे प्रश्न बघतो आहोत. बघा इथे जर तुम्ही बघितलं तर एक्झाम्पल्स ऑफ नॉन मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल्स म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये रायबोझोम्स तुम्हाला इथे एक नंबरलाच दिसतोय. द सेलवाला आहे, द सायटोस्केल्टन आहे, ज्याच्या भोवती पेशी आवरण नाही आहे. मग पेशी आवरण असणारे कोणते घटक आहे? तर त्यामध्ये न्यूक्लियस आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, ग्वाल्गी संकुल्स आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, जो की तुम्हाला तिसरा ऑप्शन होता. ओके, लायझोझोम आहे, जो की तुम्हाला ऑप्शन होता चौथा. ओके, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे तुमचं इथे उत्तर येतं आहे रायबोझोम. पुढे आपण जातोय. मानवाच्या पोटामध्ये कोणते जठर रस स्रावतात? मानवी पोटामध्ये स्रावणारी जठर रस इथे सरळ हायड्रोक्लोरिक आम्ल आपल्याला माहीत आहे, आणि पेप्सिन, हे दोन जठर रस मानवी पोटामध्ये स्रावत आहेत. तुम्ही जर बघितलं 5 डायजेस्टिव्ह ज्युसेस तुम्हाला माहीत असले पाहिजे. सॅलिवा, गॅस्ट्रिक ज्यूस, पॅनक्रियाटिक ज्यूस, त्याच्यानंतर सकस एंटेरियस, त्याला इंटेस्टिनल ज्यूस असं म्हटलं जातं, आणि बाईल सिक्रेटेड फ्रॉम सॅलिव्हरी, गॅस्ट्रिक, पॅनक्रियाटिक हे. आणि याच्यामधले मग तुम्हाला त्या ठिकाणी गॅस्ट्रिक ज्यूसवर हा प्रश्न विचारला गेला होता की ते कोणते आहेत. ओके, द गॅस्ट्रिक ज्यूस कंटेन्स 3 सबस्टन्सेस म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, द एन्झाईम पेप्सिन आहे, आणि म्युकस आहे. हे 3 गॅस्ट्रिक ज्यूस तुम्हाला माहीत असले पाहिजे, आणि 3 नंबरचं उत्तर आपलं येतं आहे. पुढे, सस्तन प्राण्याच्या हृदयामध्ये होणारा रक्ताभिसरणाचा क्रम सांगा. बघा आपण ही आकृती पाहिलेली असते, रक्ताभिसरण जे होतं आहे त्या संदर्भातली. आणि मग याच्यामध्ये जर बघितलं आम्ही, सगळ्यात आधी उजवी लहान पोकळी जी आहे तिथे तुमचं त्या ठिकाणचं ते रक्त येत असतं. त्याच्यानंतर म्हणजे इथे उजव्या लहान पोकळीमध्ये तिथून मोठ्या पोकळीमध्ये ते जातं आहे, ज्याला आम्ही राईट ऑरिकल इथे म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर राईट व्हेंट्रिकलमध्ये ते जातं आहे, तिथून ते जातं आहे डावी लहान पोकळी, ज्याला आपण लेफ्ट ऑरिकल असं म्हणतोय, आणि त्याच्यानंतर ते जातं लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये. म्हणजे या ठिकाणी 3 नंबरचं उत्तर तुमचं इथं आहे. हृदयातील रक्ताभिसरणाचा क्रम तुम्ही या ठिकाणी बघतायत. म्हणजे बघा इथे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी इथे रक्त सगळ्यात आधी येतं आहे, इथे राईट साईडला. त्याच्यानंतर खाली ते जातं आहे ओके राईट व्हेंट्रिकलमध्ये, तिथून मग ते इथे वरती येतं आहे लेफ्ट ऑरिकलमध्ये ओके, आणि त्याच्यानंतर मग ते इथे खाली जातं आहे शेवटी लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये, तिथून ते शरीराकडे जातं आहे. अशा पद्धतीचा तो क्रम आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. बघा इथे जर बघितलं तुम्हाला तर इथे स्पष्टीकरण दिलं. एक प्रश्न तसा विचारलेला होता याच्या आधी, तो वेगळ्या परीक्षेला आला आहे. राईट ॲट्रियम, राईट व्हेंट्रिकल, लंग्स, लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल, आणि त्याच्यानंतर बॉडीमध्ये ते जातं आहे ओके. बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर त्याचा सगळा क्रम तुम्हाला इथे दिलेला आहे. ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आहे, तिथे जाऊन तुम्ही ती बघू शकतात. STI RCP ॲप्लिकेशनवर विज्ञानाचे सगळे लेक्चर्स, क्रमिक पुस्तकातले विज्ञानाचं ई बुक सगळं काही आहे.
तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्या ठिकाणी तुम्हाला ते सगळं भेटणार आहे. आपण पुढे जातोय. पुढचा मुद्दा, खालीलपैकी कोणती प्रक्रिया शोषण प्रक्रियेमध्ये अंतर्भूत नाही? इथे उत्तर येतं आहे केल्व्हिन सायकल. कारण की बघा, हे ग्लायकोलिसिस याच्यामध्ये आहे, सायट्रिक ॲसिड सायकल याच्यामध्ये आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन या ठिकाणी आहे. 1 नंबरच्या उत्तरापर्यंत या ठिकाणी आपण पोहोचतो आहोत. बऱ्याच बाबी आहेत तिथे स्पष्टीकरणामध्ये मी दिलं आहे बघा. हे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघतायत की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पायरुवेट म्हटलं आहे, द कर्ब सायकल म्हटलं. ते जे सायट्रिक ॲसिड सायकल आहे ना, त्यालाच आपण कर्ब सायकल असं म्हणतो. हे लक्षात ठेवा बघा, हे कर्ब सायकल लक्षात घ्या. इथे तो एक मुद्दा इथे आहे. ग्लायकोलिसिस या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनसुद्धा या ठिकाणी असते, हे लक्षात घ्या. इथे तुम्ही ग्लायकोलायसिस बघतायत. त्याच्यानंतर पुढे कर्ब सायकल तुम्ही बघतायत आणि इतर बऱ्याच बाबी आहे. ATPची निर्मिती जी होती ती कशा पद्धतीने होती ती या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. पुढे ETC सुद्धा याचा एक भाग असतो, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ज्याला म्हटलं गेलं. चौथा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचा तो ऑप्शन होता. तर या ठिकाणी 1 नंबरचं उत्तर येतं आहे. मी जास्त डीपमध्ये घुसत नाही आहे, कारण की तुम्हाला पुढे खूप सारे प्रश्न आहेत. आपल्याला जास्त त्या ठिकाणी लेंथी बनवायचा नाही आहे हा व्हिडिओ. पुढे बघा, केल्व्हिन सायकल जे आहे ते नेमकं काय आहे, केल्व्हिन सायकल काय आहे ते या ठिकाणी आपण बघतोय. त्याची तुम्हाला व्याख्या जर दाखवली तर तुमच्या लक्षात येईल की थोडंसं वेगळं आहे. प्रोसेस दॅट प्लांट्स अँड algae यूज टू टर्न कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर इनटू शुगर या ठिकाणी तुम्ही बघतायत. वेगळ्या पद्धतीचा वापर केल्व्हिन सायकलचा आपण बघतोय. पुढे कोणती पायरी श्वासोच्छ्वास प्रक्रियेतील नाही असं म्हटलेलं आहे. हा एक वेगळा हे प्रश्न पाहिजे तेवढे सोपे नक्कीच म्हणता येणार नाही. अवघड प्रश्न आहेत. आपल्यातले जे कला शाखेतले विद्यार्थी किंवा कॉमर्स त्यांच्यासाठी तर नक्कीच अवघड आहे. सायन्सवाल्यांसाठी सुद्धा हे अवघड होते. डीप अभ्यासाची गरज होती. हा त्याच्यामध्ये काय समाविष्ट नाही बघा. इथे ग्लुकोज 6 फॉस्फेट समाविष्ट आहे. फ्रुक्टोज 1,6 ड्राय फॉस्फेटचं फ्रुक्टोज 6 फॉस्फेट समाविष्ट आहे. तिसरी पायरीसुद्धा समाविष्ट आहे. 4 नंबरचं उत्तर मला या ठिकाणी नाही असं वाटतंय. आपण त्या ठिकाणी एक आकृती तुम्हाला इथे मी दाखवतो आहोत बघा. सुरुवातीला इथे तुम्ही बघतायत ग्लुकोजची निर्मिती आहे. ग्लुकोज 6 फॉस्फेट, ग्लुकोजपासून ग्लुकोज 6 फॉस्फेट तुम्ही या ठिकाणी बघतायत. त्याच्या पहिला मुद्दा, पहिली स्टेप तुम्ही बघितली. त्याच्यानंतर फ्रुक्टोज 6 फॉस्फेट जे आहे त्याच्यापासून फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेट इथे तयार होतं आहे. हा दुसरा टप्पा तुम्ही इथे बघतायत. त्याच्यानंतर फ्रुक्टोज 6 फॉस्फेटपासून पुढे तुम्हाला फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेट तुम्हाला या ठिकाणी दिसते. पुढचा टप्पा तो आपल्याला दिसतो आहे. मात्र शेवटचा जो आहे 1,3 डाय PGA जे आपण ज्याला म्हणतो आहे ते कुठेतरी आपल्याला या ठिकाणी चुकीचं वाटतं आहे. ओके, हे या ठिकाणी लक्षात घेता येईल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी उत्तर तुमचं 4 नंबरचं चुकीचं दिसतंय. पुढे आपण जातोय. पोलिओ संदर्भातला हा प्रश्न होता बघा. हाही इथे जर आपण व्यवस्थित बघितल्या सगळ्या बाबी तर हा DNA होतो का, DNA या विषाणूमुळे होतो का, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. प्रथमदर्शनी आपल्याला हे नाही वाटतं, पण मी तुम्हाला प्रूफ दाखवतो, नंतर तुम्ही ठरवा. पुढचं पोलिओ मायलेटिसला सर्वसाधारणपणे पोलिओ म्हणतात का, तर हे तर फिक्स एक येस आहे. त्याच्यानंतर हा भारतामध्ये 1995 सुरू झाला का, इथे एक तुम्हाला 1985ची एक तारीख भेटते. त्याच्यानंतर मग जागतिक पातळीवर बऱ्याच बाबी आहेत त्या आपण बघूया. आणि आता पोलिओचं निर्मूलन झालेलं आहे का, अशी विधानं होते. आपण उत्तरापर्यंत येऊ. आधी तुम्हाला मी प्रूफ दाखवतो, तुम्हाला त्याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी समजतील. बघा, पोलिओ मायलिटिस असं म्हटलं जातं. पोलिओ मायलिटिस हे विधान दुसरं तर फिक्स तुमचं बरोबर येतं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तुम्ही तर आणखी काही मुद्दे तुमचे क्लिअर होत जातात या ठिकाणी. ते म्हणजे इथे बघा, इथे हा मुद्दा आहे की इन इंडिया व्हॅक्सिनेशन अगेन्स्ट पोलिओ स्टार्टेड इन 1985. पण पल्स पोलिओ लसीकरण ही 1995ला सुरू झाली, हे आपलं बरोबर म्हणता येतं. हा युनिव्हर्सल इम्युनेशन प्रोग्राम होता, त्याच्या अंतर्गत हे व्हॅक्सिन सुरू झालं होतं. मात्र पुढे 95मध्ये आपण इथे याचा स्पेशल प्रोग्राम सुरू केला आहे. हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी इथे या पॅसेजमध्ये कळतोय. म्हणजे तुमचं तिसरं विधानसुद्धा या ठिकाणी बरोबर येतं आहे. ओके, म्हणजे दुसरं B आणि C 100% या ठिकाणी बरोबर आहे. आता जे शेवटचं विधान होतं की भारतातून पोलिओ पूर्ण मुक्त झालेला आहे का, निर्मूलन झालेला आहे का, तो एक मुद्दा होता. आणि याच्यात जर तुम्ही बघितलं तर मग त्याच्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उत्तरं दिसतात. आपण इथे बघतोय की
आपल्या देशाला 27 मार्च 2014 रोजी पोलिओ निर्मूलन प्रमाणपत्र मिळालेले आहे. म्हणजे याच्यावरून आपला डी सुद्धा बरोबर वाटतं. आणि मग जर BCD बरोबर असेल तर थोडंसं वेगळ्या पद्धतीचं उत्तर या ठिकाणी मला वाटतं हा प्रश्न कदाचित कॅन्सल होऊ शकतो का याच्यावर मी जातो. कारण तुम्हाला इथे HIV व्हायरस संदर्भात तुम्हाला इथे DNA सुद्धा उल्लेख येतो. ऑल करेक्ट अशा पद्धतीने सुद्धा हे उत्तर जाऊ शकतं. त्याच्यामुळे इथे तुमचं मत व्यक्त करा. मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगतोय. बघा इथे या ठिकाणी तुम्हाला इरिडिगेशनचं सर्टिफिकेट दिलेलं आहे साऊथ ईस्ट एशिया रिजनला मार्फत. ते तुम्हाला इथे लक्षात घेता येणार आहे. पुढे आपण जातो आहोत पुढच्या प्रश्नाकडे. खालील दिलेल्या विधानापैकी कोणती विधानं बरोबर आहेत. आता याच्यात जर बघितलं तुम्ही हा प्रश्न सोपा आहे, याच्यात काही विषय नाही आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हिरा विद्युत दुर्वाहक आहे असं म्हटलेलं होतं. मला वाटतं याच्यात काही शंका नाही आहे. ग्रॅफाईटमध्ये द्विमितीय पत्रकासारखी संरचना असते. इथे बघा तुम्हाला थोडं तरी षटकोनी आकाराचा तुम्हाला ग्रॅफाईटबद्दल लक्षात येईल. काही जणांना तिथे मग कन्फ्युजन होतं. मात्र आपण बघूया, प्रूफ आहे आपल्याकडे. ग्रॅफाईट विद्युत वाहक आहे, बरोबर आहे. आणि खडकाला भोग पाडायला हिरा वापरतात, हेही बरोबर आहे. म्हणजे ACD 100% बरोबर आहे. आणि ACD जर 100% बरोबर असेल तर मित्रांनो मग तसा ऑप्शनच नाही, ऑप्शन एकच येतो, वरील सर्व. ओके, त्याच्यामुळे या ठिकाणी ABCD हे उत्तर आपलं आलं पाहिजे. बघा डायमंड संदर्भात आपण बघतोय, त्याची जी स्ट्रक्चर आहे त्याच्या संदर्भात आपण बघतोय. आणि आपल्याला मग याच्यातून विविध उत्तरं भेटत जातात. त्याच्यामध्ये कोणती फ्री इलेक्ट्रॉन्स नाही आहे, म्हणून तो बॅड कंडक्टर आपण त्याला म्हणतो इलेक्ट्रिसिटीचा, जे की पहिलं विधान आपलं बरोबर अंत आहे. डायमंड इज नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. पुढचा मुद्दा स्ट्रक्चर ऑफ ग्रॅफाईट जे आहे याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल की काही शब्दप्रयोग इथे वापरलेले आहेत. याच्यामध्ये बघा तुमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा हा आहे, इथे थोडं षटकोनीय रचना याची असते ते म्हटलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जिथे जे उत्तर पाहिजे आणखी एक ते म्हणजे इट इज युटिलाइज इन द प्रोडक्शन ऑफ कार्बन इलेक्ट्रोड्स फॉर इलेक्ट्रोलिटिक सेल्स बिकॉज इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे विद्युत वाहक आहे असं आपण C नंबरचं जे आहे ते आपलं बरोबर इथं आहे. त्याच्यानंतर खडकाला भेगा पाडायला आपण डायमंड वापरतो हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. इट इज यूज इन रॉक ड्रिलिंग इक्विपमेंट टू ड्रिल होल्स इन द रॉकी लेअर ऑफ द अर्थ. म्हणजे तुम्हाला इथे वरीलपैकी सर्व या उत्तरापर्यंत जाता येतं. पुढे मी जातोय पुढच्या प्रश्नाकडे. रासायनिक अभिक्रियेचा वेग हा साधारणपणे कसा असतो असं म्हटलं. आता संपूर्ण स्थिर तर नसतो, हे पहिलं तुम्ही सहज कट करणार आहात. त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्याकडे, तिसऱ्याकडे, चौथ्याकडे जाता येतं. आता मी जे प्रूफ काढले कुठेतरी मी तिसऱ्या नंबरकडे जातो आहे. सुरुवातीला जास्त वेळेसह तो कमी होत जातो, पण त्याच्यामध्ये कॅटॅलिस्टसुद्धा असतात. नंतर ते जे उत्प्रेरक आहे त्यांची भूमिका वेगळी असते, ते आपल्याला लक्षात घेता येणार आहे. बघा केमिकल रिॲक्शन्स प्रोसीड ॲट वास्टली डिफरंट स्पीड्स डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द रिॲक्टिंग सबस्टन्स. बघा नेचर कसं आहे त्या ठिकाणचं, ऑल टाईप ऑफ केमिकल फॉर्मेशन, द टेम्परेचर त्या ठिकाणचं तापमान कसं आहे, आणि इतर काही फॅक्टर्स जे आहेत त्याचा याच्यावर परिणाम होतो आहे. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही तर इतरही बाबी याच्यावर इफेक्ट करतायत हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढचं बघा हा प्रश्न आहे जो की महत्त्वाचा होता. टिंबटिंब हा सौम्य क्षपनक आहे. द माइल्डेस्ट रिड्युसिंग एजंट म्हटलेलं होतं, जो फक्त कार्बोनिक गटाचे क्षपन इतर उदाहरणार्थ नायट्रो, कार्बोक्झिल, ईस्टर दुहेरी बंध असताना करतो. याचं उत्तर सरळ आहे NaBH4. NaBH4 हे याचं उत्तर आहे. नेमकं काय आहे हे आपण विथ प्रूफ बघूया. बघा NaBH4 या ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला याच्या आधीसुद्धा इतर ऑदर परीक्षांना आलेला आहे, हे आपल्याला लक्षात येतं आहे. NaBH4 सोडियम बोरोहायड्राईड असं त्याला म्हटलं जातं. इज अ रिलेटिव्हली माइल्ड रिड्युसिंग एजंट अँड रिॲक्शन आर टिपिकली रन इन वॉटर, मिथेनॉल ऑर इथेनॉल सॉल्व्हंट असं म्हटलेलं आहे. ओके, म्हणजे हे उत्तर एक आपलं फिक्स या ठिकाणी झालेलं आहे. पुढे कॅल्शियम ऑक्साईडची स्टेबल ऑक्टेट मिळवण्यासाठी काय केलं जातं. याचं उत्तर मी 1 नंबरचं देतं आहे. कॅल्शियम अणूकडून 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या अणूला जातील अशा स्वरूपाचं उत्तर आपल्याला देता येतं. प्रूफवरून डज CaO कॅल्शियम ऑक्साईड ओबे ऑक्टेट रूल जो आहे तो आपण या ठिकाणी बघतोय. इथे तुम्हाला म्हटलं आहे की कॅल्शियम मस्ट लॉस दीज 2 आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स असं म्हटलेलं आहे. आणि इथे जर बघितलं तर 1 नंबरलाच आपल्याला ते दिसतं आहे ऑप्शन्समध्ये.
चला, तुम्ही MPSCची तयारी करत असाल, संपूर्ण कोर्स आहे, राज्यसेवा, PSI STI कंबाईन, याच्या टेस्ट आपण आणलेल्या आहे. सरळ सेवेचा कोर्स आहे STI RCP ॲप्लिकेशनवर. नक्की एकदा डाउनलोड करा, बघा त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. 20-20 टेस्ट आहेत प्रत्येक याच्या. तर बघा, अशा पद्धतीने विज्ञानाचे प्रश्न आपण या ठिकाणी बघितले. नक्कीच प्रयत्न मी केलेला आहे मॅक्झिमम तुम्हाला प्रूफसह उत्तरं सांगण्याचा. काही चुका झाल्या असतील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये त्यावर चर्चा करूया. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थांबूया. धन्यवाद.